ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। गोष्ट हा आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा, आपल्या सर्वांना ऊर्जा देणारा आणि अखंड देशभर त्या दिवशी प्रचंड लगबग असते। 14 तारखेला लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं, आवरावं, राष्ट्रीय पोशाख परिधान करावा आणि जिथं कुठं शक्य आहे तिथं जाऊन आपण झेंडा वंदन करावं, झेंड्याला सॅल्यूट करावा, राष्ट्रगीत म्हणावं, वंदे मातरम म्हणावं, खाऊचं वाटप करावं, जे राष्ट्रगीतं ऐकावी, आपल्या सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना पेटून उठावी। ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीदांना अभिवादन करावं। राष्ट्राची पुढची भूमिका काय असावी, गावाची भूमिका काय असावी, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भूमिका काय असावी, याच्यावरती सगळ्यांचं विचार मंथन होतं। राष्ट्रीय कार्यक्रम होतात, टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने कार्यक्रम केले जातात आणि त्या दिवशी 14 तारखेला सगळीकडे आपली हीच लगबग होते। 14 तारखेच्या संध्याकाळी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मोहन केसरीकर गेल्या 20 वर्षापूर्वी, आपल्याला माहित आहे की कर्नाटक, कारवार जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगार घरं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, फरशी बसवणं अत्यंत कष्टाचं काम हे गेले अनेक वर्ष करतायत। शहरापासून गावाकडची सगळी घरं, इथं प्रत्येकाचं घर त्याला बेळगावच्या कामगाराचा हात लागलेला आहे। असे मोहन केसरीकर 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आले, कुपवाड परिसरात राहायला आले, लग्न झालं, मनीषा, सौभाग्यवती मनीषा यांच्या सोबत हे कुटुंब इथं आलं आणि मग त्यांना 2 रत्न जन्माला आली, मनाली आणि मनोज। किती छोटं कुटुंब आहे, रात्रंदिवस मेहनत करणारं, रात्रंदिवस कष्ट करणारं, दिवसभर काम करावं तर संध्याकाळी चूल पेटेल असं हे कुटुंब। प्रचंड कष्ट आहे पण आनंदात होतं, कारण खूप चांगला गोतावळा त्यांचा आपल्या कुपवाडमध्ये तयार झाला होता। हे 14 तारखेला संध्याकाळी झोपले, पोरं पण झोपले, उद्या सकाळी शाळेत जायचं आहे, झेंडा वंदन आहे, त्यांचं सगळं लगबग असणार उद्या सकाळी लवकर उठून आणि आपण आपल्या शाळेमध्ये जायचं। राजमती नेमगोंडा पाटील शाळेमध्ये आपली मनाली शिकते आणि हा गुरुवर्य दिलीप लाड या शाळेमध्ये शिकतोय 8वीच्या वर्गामध्ये। आता ह्या बिचाऱ्यांना काय माहित आहे, उद्या ते स्वप्न घेऊन बसले की उद्या सकाळी आपण आवरायचं आणि शाळेत जायचं, झेंडावंदन करायचं, पण त्यांना माहित नाही की आजची ही शेवटची रात्र आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला जपलंय, ज्या आई वडिलांनी आपल्याला तर हाताच्या फोडासारखं वाढवलंय, रात्रंदिवस त्यांनी मेहनत केल्या पण आपले लाड पुरवायला ते अजिबात कमी पडले नाहीत। त्यांना माहित पण नाही की उद्या आजची रात्र ही त्यांची शेवटची रात्र आहे। सकाळी 6 वाजता जेव्हा हे उठले आणि तो बाजूला जो जिहादी आहे मनोज तो झोपलेलाच होता, मनाली जागी होती, उठली आहे आणि तो तुम्ही माझ्या शेजारी का राहताय म्हणून सकाळच्या 6 वाजता येऊन आईच्या पोटावरती इतका वर्मी घाव घालतोय की ज्या घावानं त्या आईच्या आतड्या बाहेर पडलेल्या आहेत। वडिलाच्या डोक्यामध्ये हातोडीचा घाव घातला। अरे हातोडी आपण कशावरती मारतो, दगड फोडायला आपण हातोडी मारतो, तो हातोडीचा घन मोहनरावच्या डोक्यात घातला। बघा परिस्थिती काय असेल। सकाळी 6 वाजता ही घटना घडते, हे कुणाच्या अध्यात नाहीत, मध्यात नाहीत, ह्यांचं त्याच्याशी कुठलं भांडण नाही। महाराष्ट्रातली जी लोक बघतायत आज, ह्या पोरांचा दोष काय आहे की ज्याचा आई आणि वडील त्यांनी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही, त्याच्या डोक्यामध्ये सकाळी 6 वाजता तुम्ही ग्रहण करताय, त्याच्या आईच्या आतड्यात तुम्ही बाहेर काढताय। ह्या पोरांची काय चूक आहे सगळ्या? सकाळी यांनी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला, आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय। त्या पोरीला माहित नाही, आईला आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय मिरज सिव्हिल मध्ये। बापाच्या डोक्यात घन असा घातला होता
कारण जेव्हा मला ही घटना कळाली, कारण 15 ऑगस्ट होता, मी जतमध्ये होतो, आपल्या ध्वजाच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला दिवसभर कार्यक्रम होते. मी जेव्हा माझ्या गावाकडनं निघालो झऱ्याला, तेव्हा नागज फाट्यावरती आल्यावरती मला फोन आला की असा असा प्रकार घडलाय आणि आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. मी म्हणलं इथूनच वळू का तिकडं? नाही म्हणले आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो, अर्ध्या तासानं. मग मी अर्ध्या पाऊण तासानं माझ्या घरी पोहोचलो. मन असं खिन्न झालं होतं की असा प्रसंग सांगलीमध्ये घडलाय, आईचा मृत्यू झालाय आणि वडील मृत्यूशी झुंज देत आहे. आणि मग घरी गेल्याच्या नंतर 7 वाजता परत फोन आला की तुम्ही तात्काळ मिरजला आलं पाहिजे. मी मिरजला आलो, सिव्हिल हॉस्पिटलला आलो, डीन सरांशी फोनवरनं बोललो, डॉक्टर शिंदे सरांशी फोनवरनं बोललो. बाहेर आलो तेव्हा सगळे आपल्या परिवाराची सगळी मंडळी तिथं होती. जी मुलगी मनाली तिथं होती, त्यांचे चुलते गोव्यावरनं आले होते, त्यांची आत्या तिथं होती. आता आईचा मृत्यू झालाय, पुरीला माहित नाही, आता सांगायचं कसं? पत्रकार मित्र सगळे तिथं होते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो, न्यूरोसर्जनशी बोललो, ते म्हटले की मोहनच्या डोक्यामध्ये हातोडीचा मोठा वार घन डोक्यामध्ये घातलाय आणि त्याची कवटी फुटून पूर्णपणे मेंदूमध्ये घुसलेली आहे, ब्रेन डेड झालाय, असं जेव्हा सांगितलं. मी म्हणलं काय तुमच्याकडे पर्याय आहे? तुम्ही प्रयत्न करा, त्याला काही करून वाचवा, कारण या पोरांना बाप पाहिजे. आणि म्हटले काही प्रयत्न जरी केला तर यश येईल असं वाटत नाही, परिस्थिती खूप बिकट आहे, कारण बीपी प्रचंड लो आहे. हे सगळं इंजेक्शन वरती त्याला आम्ही आता टिकवलंय. आता पर्याय काय सांगा ना, दोष काय सांगा या मोहनचा आणि त्यांच्या सौभाग्य होतीचा, की माझ्या शेजारी हिंदू नको आहे. गेले 8 महिने तो त्रास देतोय. या बिचाऱ्यांनी 1 गुंठा जागा कशी तरी घेतल्या विकत, त्या जागेमध्ये घर बांधलंय, तिथं ते राहायला गेले. घराचा आनंद काय असतो तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये घर बांधायचं म्हणजे काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही. त्यांनी त्या कष्टातलं घर बांधलं आणि तिथं राहायला गेले. त्यांना वाटलं आता आपलं हक्काचं घर झालंय. पण त्यांना काय माहित आहे की त्याच घराच्या शेजारी त्यांचा कर्दन काळ आहे, तो त्यांना पुढच्या काही महिन्यामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. आणि चूक काहीच नाही हो. महाराष्ट्रातले जी लोक मीडियामध्ये बोलतात, जेव्हा जेव्हा संग्राम भैया जगताप साहेब, जेव्हा जेव्हा महेश दादा लांडगे दादा, आम्ही जिथं जिथं जातो, नितेश राणे साहेब, संग्राम भैया भंडारी, आम्ही जेव्हा अशा विषयामध्ये जातो तेव्हा आम्हाला ते टीकाटिप्पणी करतात की आम्ही हिंदू मुसलमान करतोय, आम्ही मताचं राजकारण करतोय. बरं ठीक आहे, तुमचं खरं समजू. या सगळ्यांना मला सांगायचं आहे, म्हणून तर मनाने उठत राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे, त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या पोरांचा काय दोष आहे? हे सांगलीतले नाहीत, हे महाराष्ट्रातले नाहीत, हे कर्नाटकातून आले, पोट भरायसाठी आले आणि ह्यांच्या बापानं त्या परिसरामध्ये त्याचं कुणाशीच भांडण नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा 500 लोक, विचार करा, हे कर्नाटकातून इथं आलेत आणि 500 लोक त्या दवाखान्याच्या बाहेर मी गेलो तेव्हा रडत होते. पत्रकारांनी पण त्यांना बघितलंय. आता ह्या पोरांना वाली कोण सांगा? मी माझे वडील 4थीला असताना ब्रेन ट्युमर झाला, दवाखान्यात होते, माझे वडील शिक्षक होते. मी सांगलीच्या कॉलेजला, कस्तुरबाई वलचंदच्या कॉलेजला शिकलोय, झऱ्याच्या आमच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकलोय. दर महिन्याला पालकाची मिटिंग असते, तुम्ही सगळे शिकलाय. शिक्षक म्हणतात की पालक मिटिंग आहे, पालकाला घेऊन या. मी माझ्या आयुष्यामध्ये पालक मिटिंगला पालकाला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण माझा बाप जीवन जरी होता तरी अंतुरणाला खेळून होता. आता मनोज आणि मनालीला पुढच्या महिन्यामध्ये पालक मिटिंगला बोलावलं, याने कुणाला घेऊन जायचं सांगा बरोबर? कुणाला घेऊन जाणार हे? आज आम्ही आम्ही मोर्चाला सगळे आमच्या इथून निघतो, आपण दुःख व्यक्त करू, पण पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ह्याला पालक मिटिंग असेल किंवा उद्या शाळेला गेला, शाळा सुटली आणि घरी आले, मम्मी मम्मी मला आता भूक लागल्या, मला काहीतरी खायला करून दे, कुणाला सांगतील सांगा बघूवर? कुणाला विचारतील सांगा बघूवर? घरात हे आजारी आहेत, आई येऊन विचारलं असतं की बाबा तुला आता गोळी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे, बाप आला विचारलं असतं, केलं असतं. आता हे कुणाकडे जातील? याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती आणि त्यांना कशासाठी मारलं, कुठल्या कारणासाठी मारलं? त्यांनी या सगळ्या महाराष्ट्राला सांगावं.
बोलावं या विषयावरती. अरे एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण आहेत. जे धीरज परदेशीचं झालं, हे 24 वर्षाचं पोरग आहे. संग्राम महिला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे आहेत. त्याची तरणी बायको, तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्याच्या कपाळावरती भगवा टिळा आहे म्हणून त्याला मारून टाकलं. महानगरपालिकेचा कर्मचारी. काय हे प्रकार आहे? काय प्रकार आहे सांगा ना. अरे मग ह्यांची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून आम्ही मनालीच्या नावानं आणि मनोजच्या नावानं एक बँकेमध्ये अकाउंट काढलंय. मला आवाहन करायचंय त्या लोकांना, सगळ्या दानशूर लोकांना आवाहन करायचं आहे की ह्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपण त्यांच्या घरी तर जाऊ शकत नाही, पण आपण त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. त्यांच्या अकाउंट वरती तुम्ही सर्वांनी पैसे टाकले पाहिजेत. जे श्रीमंत लोक आहेत, सावकार लोक आहेत, दानशूर लोक आहेत, अधिकारी आहेत, राजकारणी लोक आहेत, मी माझे 2 लाख रुपये या अकाउंट वरती स्वतः टाकतोय. तुम्हालाही सगळ्यांना माझी विनंती आहे, जे ऐकताय त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपण यांची जबाबदारी घेतली पाहिजे. अरे या मुलीचं पण स्वप्न आहे, या मुलाचं स्वप्न आहे, चांगल्या शाळेत शिकताय. आई वडिलांना वाटत होतं डॉक्टर इंजिनियर व्हावं, आता आई वडील नाही आतमध्ये, जिवंत आहे. आणि त्यामुळे ह्यांची सगळी जबाबदारी आपली आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील आहेत याबाबत. या सगळ्या प्रकरणाचा स्वतः फॉलोअप घेत आहेत, स्वतः या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे आणि ते या जिहाद्याला फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही, हा मला आणि तुम्हाला सर्वांना 100% विश्वास आहे. फासावरती लटकवतील, अजिबात नाही. आम्ही दवाखान्याचं परत ह्यांना घेऊन एसपी साहेबांना भेटायला गेलो रात्री 6 वाजता, एसपी महोदयांना. आणि हे सगळे साक्षीदार आहेत. एसपी महोदयांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. हे सगळे साक्षीदार आहेत. माझ्याबरोबर सगळे आमची संघाची लोक होती. ते म्हणजे माझ्या मुली या मनाली इतक्याच आहेत. मला तिला बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या समोर ते अक्षरशः रडले. पोलिसांचं खरं तर कौतुक आहे, त्यांनी हा जर सापडला नसता त्या दिवशी, कारण हा मोबाईलच वापरत नाही, हा जर त्या दिवशी सापडला नसता तर तो आयुष्यभर मिळाला नसता. इतका नीच माणूस आहे तो. तो मनोरुग्ण वगैरे काही नाही आहे. अरे मनोरुग्ण आहे, मग तू कशासाठी मारला? सकाळी 6ला कुठं भांडणं झालीत का? आपण गावाकडे राहतो, आपण शहरामध्ये राहतो, वादावादी होते, भांडणं होतात. सकाळी 6ला कधी झालेत का? नमाज पडून आल्याच्या नंतर त्यानं यांच्यावरती अटॅक केलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्या हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. लोक बोलले सरकारचं धर्मांतर स्वतंत्र कायदा 2026 आणलाय. राष्ट्रपती महोदयांची सही झाली, आता तो कायदा अंमलात आणलाय. धर्मांतर करण्याच्या कोणी भाडगडीत असा पडणार नाही. लव जिहादचा कायदा येतोय, पुढच्या सरकारचं काम करतोय. विशाळगडावरचं सगळं अतिक्रमण काढून टाकलं. किती वर्ष हे सगळे लढाई लढत होते. पन्हाळगडाच्या पायथ्याचं सगळं अतिक्रमण काढून टाकला. जिथं कुठं अशा भानगडी सुरू आहे तिथं हे सरकार काम करतंय. अरे हिंदू म्हणून आपण काय करतोय? हे काय आजचं आहे काय? 15 ऑगस्ट 1947 नंतर हे प्रकरण नाही आहे. हे प्रकरण 700 ते हजारो वर्षापासून हे सुरू आहे. मोगलांनी त्यांनी हेच उद्योग केला, औरंगजेबाने हेच उद्योग केला, तुघलकनं लोधीनं हा उद्योग केला, तुघलकनं हा उद्योग केलाय, निजामानं हा उद्योग केलेला आहे. हे सगळे आदिलशाहीचे हित भानगड आहे. अफजलखान कशासाठी आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मंदिर उद्ध्वस्त केली, मूर्त्या तोडून टाकल्या, महिलांच्या वरती अत्याचार केलं, महिलांचं धर्मांतरण केलं, लोकांचं धर्मांतरण केलं. हे सगळे प्रकरण तेव्हापासून सुरू आहेत. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, हिंदू तुम्ही एकत्र या. आज ह्या केसरीकर कुटुंबावरती वेळ आली आहे, उद्या तुमच्या आणि माझ्या कुटुंबावरती सुद्धा वेळ येऊ शकते. मागच्या 8 दिवसापूर्वी मला ईश्वरपूरच्या एका पालकाचा फोन आला. माझी मुलगी सांगलीमध्ये शिकायला आहे, तिला 10वीला 95% मार्क आहे आणि तिला एक पोरगा 17 वर्षाची वय आहे आणि तिला एक पोरगा माझ्या घरापर्यंत येतोय. मी म्हटलं या तुम्ही माझ्याकडं, मी एसपी साहेबांना बोलतो, पोलिसांना बोलतो, त्याच्यावरती कारवाई करू. सावळद मधलं प्रकरण आहे, त्या मुलीचे नातेवाईक इथं आले. सावळद मधलं मी आपल्या जिल्ह्यातलं सांगतोय, तासगाव तालुक्यातलं या जिहाद्यानं पहिल्यांदा माळी समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलंय. बघा प्रकरण किती सिरियस आहे. दुसरं लग्न धनगर समाजाच्या मुलीबरोबर केलंय आणि तिसरं 22 वर्षाची मारवाड्याची पोरगी घेऊन तो पळून गेलाय. 2 महिने झाला तो फरार आहे.
पुढे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज.